महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि केंद्रामध्ये देखील मंत्री राहिलेले बबनरावजी ढाकणे यांचं आज अहमदनगर येथे निधन झालं. गेले 2 आठवड्यापासून ते निमोनियाने त्रस्त होते आणि त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र या उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही आणि वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बबनराव ढाकणे यांचा राजकीय संघर्षाचा जो काळ आहे हा काळ आत्ताच्या तरुण पिढीला माहीत असण्याचं कारण नाही. मात्र यापूर्वीची जी पिढी आहे त्या पिढीने ढाकणे यांचा तो सगळा संघर्ष बघितलेला आहे. हे पाथर्डी तालुक्यातील व्यक्तिमत्व आहे. 1937 साली त्यांचा जन्म झाला आणि शेतकरी कुटुंबाची त्यांची पार्श्वभूमी राहिलेली आहे. ढाकणेंनी समाजकारणात जे काही काम केलं त्याची सुरुवात त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षापासून झालेली दिसते. पाथर्डी शहरामध्ये पाथर्डीचे पहिले आमदार, नगर जिल्ह्यातील पाथर्डी हे तालुक्याचं शहर आहे आणि तेथील पहिले आमदार माधवराव निराळी हे समाजवादी विचारसरणीचे होते. राष्ट्रसेवा दलातनं वाढलेले होते आणि त्यांनी एक हिंद सेवा वसतिगृह स्थापन केलं होतं पाथर्डीमध्ये, जे आजही आहे. त्या वसतिगृहामध्ये बबनराव ढाकणे हे शालेय जीवनामध्ये राहायचे आणि वयाच्या 14व्या वर्षी वसतिगृहाचे एक अधीक्षक रागावले. त्यामुळे ढाकणेंनी वसतिगृह सोडलं, बसने मुंबईला गेले आणि अधीक्षकाचं घराणं आपण थेट पंडित नेहरू यांच्याकडे करू असं त्यांना वाटलं, कारण त्या काळी पंडित नेहरू मुलांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळे ढाकणे पाथर्डीतनं मुंबईत गेले आणि मुंबईतनं विना तिकीट रेल्वेने प्रवास करीत दिल्लीत पोहोचले आणि पंडित नेहरूंचं घर शोधत थेट पंडित नेहरूंपर्यंत हा 14 वर्षाचा मुलगा गेला होता. जेव्हा पंडित नेहरूंनी त्यांना विचारलं की तू इथे का आलायस, तेव्हा ढाकणे त्यांना जे काही घराणं मांडायचं होते मांडलं. ते ऐकून पंडित नेहरू आश्चर्यचकित झाले की हा एक मुलगा नगर जिल्ह्यातनं थेट आपल्याला भेटण्यासाठी आला आहे. मग त्यांनी काही काळ ढाकणेंची पुण्यामध्ये शिक्षणाची सोयही केली होती. मात्र तिथे रमले नाहीत ढाकणे आणि पुन्हा ते पाथर्डीला आले आणि पाथर्डीमध्ये 8वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. हा त्यांच्या जीवनातील पहिला लढा होता. त्यानंतर गोवा मुक्ती सत्याग्रहाचं जे काही आंदोलन चाललं, सेनापती बापट, नानासाहेब गोरे या समाजवादी मंडळींच्या नेतृत्वाखाली, त्यामध्ये ज्या काही तुकड्या या सत्याग्रहामध्ये गेल्या त्यामध्ये भाई वैद्यांच्या सोबत बबनरावजी ढाकणे हे सुद्धा गेले होते आणि त्यांना गोवा मुक्ती सत्याग्रहामध्ये काही काळ तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर स्थानिक पातळीवरती ज्या काही सुपरवायझर युनियन असतात किंवा बाजार समितीचं राजकारण असतं, यातनं बबनरावजी ढाकणे यांनी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात केलेली दिसते. 1967 साली ते जिल्हा परिषदेवरती निवडून गेले होते. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक किस्से आहेत. त्यांचे राजकीय किस्से जे आहेत ते आश्चर्यचकित करणारे आहेत. 1968 साली वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पाथर्डी तालुक्यातील काही प्रश्न त्यांनी सरकारपर्यंत मांडले होते बबनरावजी ढाकणे यांनी. मात्र ते प्रश्न सुटले नाही. त्यामध्ये प्रामुख्याने मूलभूत काही प्रश्न होते आणि वीज समस्येबद्दलचे प्रश्न होते. आपल्या तालुक्याचे प्रश्न सुटत नाही या रागापोटी ढाकणे थेट विधानसभेमध्ये गेले, विधानसभेच्या गॅलरीमध्ये बसले आणि विधानसभेच्या गॅलरीतून त्यांनी काही पत्रकं सभागृहामध्ये भिरकावली. साहजिकच त्यामुळे गोंधळ उडाला की कोणी ही पत्रकं भिरकावली म्हणून. ढाकणेंचा शोध घेतला गेला आणि ढाकणेंनी सांगितले की माझ्या तालुक्यातील प्रश्न सुटत नाही म्हणून मला हे करण्याशिवाय पर्याय नव्हता. सरकारने त्यांच्यासमोर असा प्रस्ताव मांडला की ठीक आहे, तुम्ही समस्या मांडल्यात, पण समस्या मांडण्याची ही पद्धत चुकीची आहे. हा विधिमंडळाचा हक्कभंग आहे, मानभंग आहे आणि त्यामुळे तुम्ही सभागृहाची दिलगिरी व्यक्त करा. मात्र ढाकणेंनी ती दिलगिरी व्यक्त केली नाही. ढाकणेंकडे त्यांना समजवण्यासाठी त्याकाळी माजी समाज कल्याण मंत्री बाबूराव भारसकर आणि लोकमतचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा हे देखील गेले होते. हा स्वतः ढाकणेंनी लोकमतच्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. मात्र ढाकणे म्हटले की नाही, मी पत्रकं भिरकावली, मी माफी मागणार नाही आणि त्यामुळे ढाकणेंना त्या प्रकरणामध्ये 8 दिवस आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं गेलं होतं शिक्षा म्हणून. हा किस्सा हा गाजलेला किस्सा आहे महाराष्ट्रामध्ये. मात्र एकीकडे ढाकणे तुरुंगात गेले, मात्र नाईकांनी त्यांच्या प्रश्नाची दखल सुद्धा घेतली होती. नाईकांनी लगेच अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पाथर्डीला पाठवलं आणि काय काय प्रश्न आहेत हे पाथर्डीचे प्रश्न समजावून घेतले. म्हणजे राजकारणामध्ये त्यावेळेस द्वेष भावना कशी नव्हती याचं हे एक उदाहरण आहे. पुढे ढाकणे हे पंचायत समितीचे सभापती झाले आणि 1972 साली दुष्काळ पडला. त्या दुष्काळातील प्रश्नही भयानक होते, लोकांना रोजगार नव्हता. अशा वेळेस पुन्हा ढाकणेंनी मुंबई गाठली आणि त्यावेळी नाईक मुख्यमंत्री होते. नाईकांना सांगितलं की अशा अडचणी आहे दुष्काळामध्ये
आणि मग त्यावेळेस बंधारा, पाझर तलाव असतील, बंधारे असतील, नाला बंडिंग असतील, ही कामं करण्याचा निर्णय घेतला गेला आणि मोठ्या प्रमाणावरती पाथर्डी तालुक्यामध्ये ही कामं सुरू झाली आणि त्या माध्यमातून जवळपास 70,000 लोकांना रोजगार मिळाला. त्यावेळेस अभियंते उपलब्ध नव्हते जास्त, कारण कामं वाढली होती पण इंजिनियर कमी होते. त्यामुळे 10वीची जी मुलं होती त्यांना तलाव आणि नाला बंडिंगची आखणी कशी करावी याच्याबद्दलचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यांना इंजिनियर बनवलं गेलं. हा एक नवीन पॅटर्न होता. नाईकांनी त्या काळामध्ये ढाकणेंना मोठ्या प्रमाणात मदत केली आणि दुष्काळामधील ते काम इतकं प्रभावी होतं की इंदिरा गांधींना सुद्धा असं वाटलं की आपण हे काम पाहण्यासाठी गेलं पाहिजे आणि इंदिरा गांधींनी पाथर्डी तालुक्याचा दौरा त्यावेळेस केलेला दिसतो. ढाकणेंच्या गावामध्ये, अकोला जे गाव आहे तिथे इंदिरा गांधी आल्या होत्या. हा इतका मोठा इतिहास त्यांच्या ह्या चळवळीच्या राजकारणाला आहे. जे नाईक मुख्यमंत्री असताना बबनराव ढाकणे यांनी विधिमंडळात पत्रकं भिरकावली, त्याच नाईकांनी पाथर्डी तालुक्यातील प्रश्नांसाठी त्यांना वेळोवेळी मदत केली. म्हणून ढाकणेंनी असा निर्णय घेतला होता की वसंतराव नाईकांचा पुतळा मी पाथर्डीत उभारणार आणि त्यांनी तो पुतळा पाथर्डीत उभारला सुद्धा. आणि विशेष म्हणजे नाईकांना ते म्हटले की तुमच्या हस्ते तुमच्याच पुतळ्याचं मला अनावरण करायचं आहे. पण नाईकांना ते योग्य वाटलं नाही, त्यांनी तयारी दर्शवली नाही आणि मग शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं पाथर्डीमध्ये अनावरण झालं. म्हणजे आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. असा हा एक भन्नाट प्रसंग ढाकणेंनी घडून आणला होता. 1977 साली ढाकणेंनी बेरोजगारांचा एक मोर्चा काढला. त्यावेळेस डीएड आणि बीएड झालेल्या तरुणांना रोजगार मिळत नव्हता. त्यामुळे ढाकणेंनी ठरवलं की हा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती आपण तरुणांचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि म्हणून अहमदनगर शहरामध्ये त्यांनी हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आणि पाथर्डीतनं पायी चालत त्यावेळेस तरुण अहमदनगरला आले आणि त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. या सगळ्या तरुणांना त्यावेळेस विसापूर तुरुंगात पाठवलं गेलं, कारण सांगितलं की आम्हाला नोकऱ्या मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. मग हे तरुण तुरुंगात गेले. नंतर जेव्हा शरद पवार गृहमंत्री होते त्याकाळी ते या मुलांची समजूत काढण्यासाठी आले आणि मग ते आंदोलन ते थांबलं. मात्र पुढे जेव्हा ढाकणे मंत्री झाले तेव्हा त्यांनी बेरोजगारांसाठी भत्ता देण्याचा निर्णय घेण्याचा आग्रह विधिमंडळामध्ये धरला. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी बेरोजगारांचा मोर्चा, कदाचित बेरोजगारांचा तो पहिला मोर्चा असावा महाराष्ट्रातील 77 सालचा, तो मोर्चा त्यांनी काढला होता. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या राजवटीविरोधात जे काही जनता पक्षाची चळवळ सुरू झाली तेव्हा जनता पक्ष जेव्हा स्थापन झाला त्या स्थापनेनंतर त्या पक्षामध्ये पहिल्याच दिवशी बबनरावजी ढाकणे हे सहभागी झाले होते आणि 1978 मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक पाथर्डी मतदारसंघातनं लढवली आणि ही निवडणूक ते विजयी झाले आणि विधिमंडळामध्ये पोहोचले. म्हणजे योग पहा की ज्या विधिमंडळामध्ये त्यांनी संघर्ष केला, पत्रकं भिरकावली होती, त्याच विधिमंडळामध्ये ते आमदार म्हणून गेले आणि पुलोतच्या सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा झाले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामविकास ही 2 खात्यांचं मंत्रिपद या सरकारच्या काळामध्ये भूषवलं. त्यावेळेस त्यांनी ग्रामविकास मंत्री असताना सरपंच आणि अधिकारी यांचा समन्वय असावा यासाठी बैठका घेण्याचे आदेश दिले होते. तसेच जी 500 लोकवस्तीची गावं आहेत तेथे रस्ते झाले पाहिजे अशा पद्धतीचं धोरण त्यांनी त्यांच्या त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये घेतलं होतं. जनता पक्षाचे अध्यक्ष सुद्धा ते झाले होते, प्रदेशाध्यक्ष झाले. म्हणजे बापूसाहेब काळदातेंसारख्या दिग्गज नेत्याविरुद्ध त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि ते जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. हे एक मोठा इतिहास आहे. जेव्हा पुलोत सरकार कोसळलं ते पुलोत सरकार कोसळल्यानंतर बबनरावजी ढाकणे हे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले आणि तेव्हाचा किस्सा तर बबनरावजी ढाकणे हे स्वतःच सांगतात की त्यावेळेस त्यांनी 2 मुख्यमंत्री पाहिले. म्हणजे बॅरिस्टर अंतुले आणि बॅरिस्टर भोसले या 2 मुख्यमंत्र्यांचा काळ त्यांनी पाहिला. 2 मुख्यमंत्री बॅरिस्टर आणि बबनरावजी ढाकणे हे 8वी पास झालेले. ते गमतीनं सांगतात की 2 बॅरिस्टर आणि मी 8वी पास. असं असताना सुद्धा त्यांची वैचारिक प्रगल्भता इतकी होती किंवा जे काही चळवळीतनं त्यांना जे शहाणपण आला होता, जो समजूतदारपणा आला होता, तो इतका मोठा होता की त्यांनी आक्रमकपणे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या पाहिजे यासाठी सुद्धा बबनराव ढाकणे यांनी विधिमंडळामध्ये 1983 साली संघर्ष केला आणि राजदंड पळवल्याची घटना घडली होती, ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये गाजली होती. जेव्हा जनता पक्षाची शकल झाली आणि जनता दल वेगळं झालं त्यावेळेस 1989 मध्ये बीडमधून बबनराव ढाकणे यांनी केशर काकू क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक लढवावी असा प्रस्ताव त्यांच्यासमोर पक्षाने ठेवला आणि ढाकणे यांनी तो स्वीकारला आणि 89 साली बीडमधून ते लोकसभेची निवडणूक विजयी झाले आणि संसदेमध्ये पोहोचले. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी जे ढाकणे दिल्लीला गेले होते तेच ढाकणे
संसदेमध्ये 1989 साली खासदार म्हणून गेले आणि केंद्रामध्ये कोळसा आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री देखील झाले. बबनरावजी ढाकणे हे आमदार झाले, खासदार झाले, मात्र लोकांशी सतत त्यांचा संपर्क होता. एक लोकनेता म्हणून किंवा लोकांशी सतत संपर्क ठेवणारा नेता म्हणून ढाकणेंची परिचय आहे. ते वंजारी समाजाचे होते आणि वंजारी समाजातील केंद्रातील पहिले मंत्री म्हणून ते ओळखले जातात. मात्र त्यांचं राजकारण केवळ वंजारी समाजापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात राजकारण केलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित राजकीय घराणी होती. पत्रकार वरुणराज भिडे यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली की काही ठराविक घराण्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता होती पूर्वी आणि आजही तशी परिस्थिती आहे. मात्र अशी परिस्थिती असताना सुद्धा ढाकणेंनी स्वतःच्या मेहनतीतनं स्वतःचं राजकारणामध्ये स्थान निर्माण केलं आणि एका सर्वोच्च पदापर्यंत ते पोहोचलेले दिसतात. त्यांची बोलण्याची भाषा ही सोपी असायची. लोकांना समजेल अशा भाषेत ते भाषणं करायची आणि लोकांच्या मनाचा ठाव घेणारी भाषणं ते करायची, म्हणून लोकांना ते भावायचे. त्यांनी राजकारणाच्या उमेदीच्या काळात, सुरुवातीच्या काळात स्वतःचं गणतंत्र नावाचं साप्ताहिक सुद्धा चालवलं होतं पाथर्डी शहरात. त्यांचा एक छापखाना होता, त्यामुळे त्यांनी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि गणतंत्र चालवलं. या गणतंत्रमधील त्यांची भाषा सुद्धा जहाल होती. म्हणजे एक अग्रलेख त्यांनी असा लिहिला होता की काँग्रेसचे निवडणूक चिन्ह जोडीचा बैल आहे, नंदी बैल नव्हे, अशा पद्धतीने काँग्रेसला त्यांनी चिमटा घेतला होता. किंवा 71च्या दुष्काळामध्ये, 72च्या दुष्काळामध्ये बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे वडील कुशाभाऊ तनपुरे यांनी जे काही दुष्काळात काम केलं होतं त्या कामाचा आढावा घेणारं लेखन सुद्धा त्यांनी त्याकडे केलेलं दिसतंय. किंवा नगर जिल्ह्याची विभागणी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी 67-68 काळामध्ये केलेली दिसते आपल्याला गणतंत्राच्या माध्यमातून. त्यामुळे पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. प्रस्थापितांची संघर्ष तर त्यांनी केलाच, मात्र सुधारणावादी भूमिकाही त्यांनी घेतल्या. महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की समतेचा विचार लोकांमध्ये रुजला पाहिजे. त्यामुळे ढाकणे यांनी एकदा हरिजन वस्तीमध्ये जाऊन सत्यनारायण पूजा केलेली दिसते की सत्यनारायणाची पूजा ही हरिजन वस्तीत सुद्धा झाली पाहिजे असं त्यांनी आग्रह केला. किंवा स्वतःच्या मुलाचा, प्रताप ढाकणे यांचा विवाह त्यांनी आंतरजातीय पद्धतीने लावलेला दिसतो. 2 वर्षापूर्वी त्यांच्यावरील एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यानिमित्तानं शरद पवार पाथर्डीमध्ये आले होते आणि त्यावेळेस बबनरावजी ढाकणे यांचा सत्कार झाला होता. या सत्कार समारंभाच्या सोहळ्यामध्ये व्यासपीठावरती बबनराव ढाकणे यांनी जाहीरपणे असे सांगितलं की मी संघर्ष करून उभा राहिलो, पण मात्र मी माझ्या मुलाच्या पाठीशी कधीही उभा राहिलो नाही. माझ्या मुलाच्या कुठल्याही राजकीय निवडणुकीत मी प्रचारासाठी गेलो नाही. त्याला मी सांगितलं की तुझ्या हिमतीवर तू लढलं पाहिजे आणि आज मला जाहीरपणे माझ्या मुलाने जो काही संघर्ष केला आहे, तो जे काही संघर्ष करतो आहे त्याबद्दल त्याचा सत्कार करावासा वाटतो, असं जाहीरपणे ते व्यासपीठावर म्हणाले. आणि जनतेच्या समोर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपल्या मुलाला स्टेजवरती हार घातला. तो एक भाऊक क्षण होता. ढाकणे 2 आठवड्यापासून दवाखान्यामध्ये होते आणि गत शनिवारीमध्ये 4 दिवसापूर्वी मीही त्यांना भेटीसाठी गेलो होतो. त्यावेळेस ते ICU मध्ये होते आणि चेहऱ्यावरती ऑक्सिजनचं मास्क लावलेलं होतं, कारण सॅच्युरेशन त्यांचं कमी होतं. अशाही परिस्थितीमध्ये ते हातवारे करत होते आणि काही बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस त्याने असे 2 हात उंचावून अशी खून केली आणि मुलालाही सांगितलं 2 हात उंचावून की लढण्याची तयारी ठेव. मला असं वाटतं की त्यांचा जो काही लढाऊ बाणा होता तो बाणा त्यांनी आयुष्याच्या वयाच्या 14व्या वर्षापासून सुरू केला आणि आयुष्याच्या 86व्या वर्षी त्यांचं आज निधन झालं. त्या निधनापर्यंत अगदी दवाखान्यातील ICU मध्ये शेवटची झुंज देईपर्यंत त्यांनी आपला हा लढाऊ बाणा कायम ठेवला होता. काही दिवसांपूर्वी आम्ही बबनराव ढाकणे यांची लोकमतसाठी मुलाखत घेतली होती. त्यावेळेस ढाकणे असं म्हणाले होते की राजकारण आज खूप बदललंय. सत्ताधारी ही लोकशाहीची कोंडी करतायत आणि विरोधक सुद्धा सत्ताधाऱ्यांना सोयीच्या ठरतील अशा भूमिका घेत आहेत. आमच्या काळामध्ये आम्ही फारसे शिकलेलो नव्हतो, मात्र जनतेने आम्हाला जे शहाणपण शिकवलं, आम्ही जी काही लढाई केली त्यातून आम्ही शिकत गेलो आणि आम्ही राजकारण करत गेलो. लोकांचाही आमच्यावरती धाक होता, लोकांचा नैतिक धाक होता, म्हणून आम्ही सभ्यपणे राजकारण करत गेलो. आज जनतेचाही धाक संपलेला आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक यांना आपल्या भूमिका काय आहेत हे कळायला तयार नाही. की 2 बॅरिस्टर मुख्यमंत्री आणि 8वी पास बबनराव ढाकणे, यातून त्यांना महाराष्ट्रातील जी काही प्रगल्भ राजकीय संस्कृती आहे ती दाखवायची होती, ती अधोरेखित करायची होती. त्यांचं असं म्हणणं होतं की माणसं फार शिकली आणि माणसं मोठ्या घराण्यातील असली म्हणजेच ती हुशार असतात असे नव्हे. तुम्हाला जे काही ग्रामीण शहाणपण आहे, तुम्हाला लोकांमध्ये राहून जे काही शहाणपण येतं, ते शहाणपण तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसे मांडता त्यावरती तुमच्या शहाणपणाचं मोल ठरतं. असं शहाणपण आजच्या राजकारणामध्ये येईल का, हा ढाकणे यांचा महत्त्वाचा प्रश्न होता. मला असं वाटतं की ढाकणे यांचं निधन झालेलं आहे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. आणि ज्यांनी ढाकणे यांचा संघर्षाचा काळ पाहिलेला आहे
त्या सगळ्या मंडळींना ही अस्वस्थ करणारी बातमी आहे. मात्र त्यांचा जो काही प्रश्न होता की आज समाजामध्ये तो राजकीय प्रगल्भपणा किंवा ते राजकीय शहाणपण आहे का, तो प्रश्न आजही अनुत्तरित आहे असं मला वाटतं. धन्यवाद.